चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे तसेच या ठिकाणी आज उपस्थित असलेले आमचे गावचे ग्रामपंचायती सरपंच आदरणीय सुनील कदम साहेब यांचं देखील कमिटीच्या वतीने सरसे असे स्वागत करतो. आणि पहिला सामना या ठिकाणी अर्थातच खोत फायटर्स विरुद्ध तुकोबा फायटर्स, दोन्ही संघ तुल्यबल असणारे संघ. मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून कॉमेंट्रीला सुरुवात करतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी खेळपट्टी या ठिकाणी मेकिंग करून दिली ती म्हणजे आमचे अमन भाई यांचं देखील कमिटीच्या वतीने सरशाचं स्वागत. पहिला चेंडू आहे, गोलंदाज प्रथमेश अतिशय उत्कृष्ट काल या ठिकाणी त्यांनी गोलंदाजी केलं. पहिला चेंडू देण्यासाठी पाहूया काय होते पहिल्या चेंडूवरती. एक सुरेख गोलंदाज आहेत या ठिकाणी, ग्राउंड शॉट मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच चौकार श्री गणेश होतोय तो म्हणजे दिनेशच्या बॅट मधून खोत फायटरच्या संघाचा. आणि अतिशय संयमी अशी खेळी करावी लागेल ती म्हणजे दिनेश आणि प्रकाश याला. तसेच आणि 20 मिनिटांमध्ये इनिंग झाली पाहिजे. पंचांना विनंती असेल, कर्णधारांना सुद्धा विनंती असेल, 20 मिनिटाच्या जर जास्त जर तुमचा सामना गेला 30 यार्डच्या बाहेर जेवढे प्लेयर आहेत ते 30 यार्डमध्ये घेऊन येता येतील. त्यामुळे तुम्ही 20 मिनिटांमध्ये तुमची इनिंग संपली पाहिजे. सहकार्य करायचं आहे. राजू कदम, आनंद कदम पंच नावदलेले MCL पंच आहेत, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचं आहे. कालची मॅच आज का आपण खेळवतो ह्याचा विचार करावा लागेल सर्व कर्णधारांना, त्यामुळे सहकार्य करायचं आहे. दुसरा चेंडू प्रथमेशाचा सामना करेल दिनेश, DS स्पोर्टचे प्रॉपरायटर स्वतः फलंदाजीसाठी. प्रथमेश टू दिनेश अतिशय उत्कृष्ट आणि इथे मात्र जेलचा चान्स आहे. राजू कदमने चांगला असा प्रयत्न केला होता, परंतु तत्पूर्वी एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे दिनेश याला. स्कोअर बोर्ड जाऊन पसतो ते म्हणजे बिनबाद 5 खोत फायटर्स. नक्कीच काल या ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये विजय संपादन करून दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू असताना दुसरी मॅच थेट लढत आहे ती म्हणजे तुकोबा फायटर्स या संघाबरोबर. तुकोबा फायटर्स या संघाचा विचार केला तर अर्थातच ज्या खेळाडूची चर्चा होते, ग्रामपंचायत असो किंवा सह्याद्री असो किंवा पाटण तालुका, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, त्या संघामध्ये हा एक खेळाडू आहे. तो मात्र नक्कीच त्याचं नाव आहे आनंद कदम. दुसरीकडे मात्र नक्कीच प्रकाश आणि दिनेश. प्रथमेशाचा पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट गॅप मध्ये मारल्या चेंडू, परंतु पाहूया तत्पूर्वी एक धाव पूर्ण. नक्कीच दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न असेल, परंतु चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे प्रकाशाला. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सातत्याने तुकोबा फायटर्स या क्षेत्ररक्षकाकडून. अतिशय खरं तर क्षेत्ररक्षण तुम्ही व्यवस्थित करता, गोलंदाजी टिचून कराल तरच कुठेतरी संघ विजय होईल, हे मात्र राजू कदम आणि आनंद कदम याला चांगलंच माहिती आहे. परंतु प्रथमेश सारखा गोलंदाज या ठिकाणी छोटासा रनअप आहे YouTube कडून मारा करत. आता मात्र नक्कीच 2 चेंडू खेळले होते म्हणजे दिनेश याने 5 धावा खर्च केल्यात आणि नक्कीच तिसरा चेंडू दिनेशसाठी असेल. या ठिकाणी मात्र गॅप मध्ये मारल्या चेंडू स्ट्रेटच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर्स, 4 रन्स. अतिशय सुरेख अशी संयमी अशी फलंदाजी करण्याची गरज आहे ती म्हणजे दिनेश आणि प्रकाशला. आपल्या संघासाठी, आपल्या टीमसाठी, टीम मालक आहेत अर्थातच खोत फायटरचे अनिल सपकाळ, ते देखील या ठिकाणी मॅच मध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील कमिटीच्या वतीनं सरसे असं स्वागत. काल या ठिकाणी नोकरी धंदा प्रपंच सगळं पाहून या ठिकाणी खेळण्यासाठी सर्व खेळाडू आलेत, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. सर्व टीमचे अभिनंदन करतो. पुन्हा एकदा प्रथमेश पुढचा चेंडू सामना करेल दिनेश. नक्कीच हवेमध्ये मारला चेंडू आणि मला वाटतं क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून बघत राहिला चेंडूकडे आणि चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मॅक्सिमम धावसंख्येच्या बाबतीत विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि मला वाटतं अजून चेंडू शिल्लक असेल आणि धावफलक जाऊन पोहोचतो. 16 बिनबाद 16 असा धावफलक आहे तो म्हणजे खोत फायटर्सच्या संघाचा. प्रथमेश हे उत्कृष्ट गोलंदाज आहे, परंतु मॅन्डेटरी आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगले गोलंदाज यांना मार खावा लागतो. पुन्हा एकदा मला वाटतं दिशाहीन गोलंदाजी करतायत, परंतु पाहूया नावदलेले पंच आहेत या ठिकाणी MCL पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो प्रॉब्लेम. आणि सुरेख अशी गोलंदाजी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पाहूया पंचांचा निर्णय मला वाटतं अंतिम असेल. इथे
पंचांनी जो निर्णय दिलेला आहे अंतिम आहे, वाद करायचा नाही. कोणाचाही निर्णय कोणत्याही टीमचं नुकसान होणार नाही असे आपले पंच आहेत. इथे रिव्ह्यू नाहीये. जर तुम्ही रिव्ह्यू घेतला तर मॅच होणार नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे बिनबाद खोत फायटरच्या संघाचा 16. आता नक्कीच धुईलवाडी गावचा सितारा अर्थातच चंदू सपकाळ गोलंदाजीसाठी आहेत. व्हाईस कॅप्टन आहेत तुकोबा फायटरच्या संघाचे. परंतु काल या ठिकाणी एकच सुरेख अशी गोलंदाजी केली होती. तोच हा गोलंदाज आहे चंद्रकांत सपकाळ अर्थात चंदू. छोटासा रनअप आहे. साऊथ कोस्ट या हॉटेलचे चांगले असे कॅप्टन आहेत. चंदू सपकाळ यांचा मारा सामना करेल प्रकाश. चंदू टू प्रकाश. पुढील गोलंदाजी या ठिकाणी अतिशय सुरेख आणि टिचून थोडीशी अपील केली पाहूया. मला वाटतंय पंचांचे हात हवेमध्ये. प्रकाशला मात्र स्वस्तामध्ये परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. प्रकाश सपकाळ बॅक टू दी पवेलियन. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी चंद्रकांत यांची. पहिला हादरा पहिला मासा गळाला लागलाय तो म्हणजे प्रकाशच्या रूपामध्ये. आता मात्र जानेमाने फलंदाज अर्थातच मॅन फ्रॉम गोजेगाव एक स्टार खेळाडू आहे सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा अर्थातच गोजेगाव या संघाचा भैरवनाथ क्रिकेट क्लब गोजेगाव. यस नेक्स्ट मॅच मितांशी 11 आणि तुषार फायटर्स. नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती असेल स्पीड अप करायचं आहे. सचिन आणि दिनेश सहकार्य करायचं आहे पंचांना. जर तुम्ही 20 मिनिटाच्या वरती जर टाइम लावलात तर तुमचे 30 याच्या बाहेर जेवढे पण प्लेयर आहेत 30 याच सर्कलमध्ये घेण्यात येतील तुकोबा फायटर्स. परंतु त्यासाठी फलंदाजांनी देखील सहकार्य करणं महत्वाचं आहे. पुढचा चेंडू चंदू यांचा सामना करेल नौकाच फलंदाज सचिन कदम. या ठिकाणी मात्र सुरेख अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी चंदूच्या माध्यमातून पाहायला मिळते सातत्याने. निर्धाव असा चेंडू सुरेख गोलंदाजी. 2 चेंडूवरती एकही धाव नाही. जबरदस्त कमबॅक केले ते म्हणजे तुकोबा फायटर्स या संघाने. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केला बिनबाद 16. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सचिन कदमच्या बॅटमध्ये आणि गॅपमध्ये मला चेंडू तत्पूर्वी पाहूया. संदीप त्या ठिकाणी आहेत आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सचिन आणि दिनेशला धाव फलक जाऊन पोचते ते म्हणजे 17 धावेवरती 1 बाद. खोत फायटर्स अतिशय सुरेख आणि संयमी अशी गोलंदाजी करतायत ते म्हणजे चंदू. व्हाईस कॅप्टन आहेत तुकोबा फायटर्स या संघाचे. युट्यूब एंड करून छोटासा रनअप आहे त्यांचा. आता मात्र नक्की स्ट्रायकर फलंदाज आहे दिनेश. चांगली फलंदाजी करतायत. काल या ठिकाणी आपण पाहिलं पॉवर प्ले मध्ये दिनेशने अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. परंतु या ठिकाणी मात्र अनिल संघ मालक अनिल आहेत त्यांच्याकडून दिनेशकडून काहीतरी अपेक्षा असतील. बघूया. खोत फायटर्स हा संघ अर्थात धुईलवाडीचे संघ मालक आहेत अनिल सपकाळ यांचा हा संघ आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये समजेल. कालचा दिवस नक्कीच गाजवला. राम झोरे यांनी अर्धशतक केलं. परंतु आता मात्र नक्कीच दुसरा दिवस कोण गाजवेल. पुढचा चेंडू चंदू यांचा. दिनेश याच्यासाठी गॅप मध्ये मारला चेंडू आणि पाहूया नक्कीच चौकार असेल. नो चान्स फॉर दी फिल्डर. 4 रन्स. तर अतिशय सुरेख आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 21. खोत फायटर्सच्या संघाचा 21 धावेवरती 1 बाद असा हा धाव फलक आहे. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे व संघ मालक या ठिकाणी विशेष म्हणजे उपस्थिती आहे ती म्हणजे आमचे ग्रामपंचायती सरपंच आदरणीय सुनील कदम साहेब त्यांचा देखील मी सहर्ष असं स्वागत करतो. पुन्हा एकदा कोणताही टाइम हे करू नका. पुन्हा एकदा मॅच कडे पाहूया आपण. अर्थातच चंदू यांची संयमी गोलंदाजी. फुल टचचा चेंडू आणि गॅप मध्ये मारलेला 4 रन्स. नो चान्स. या ठिकाणी मात्र तुषार फायटर आणि शिव मल्हार कर्णधार या. पुढचा चेंडू चंदू याचा दिनेशसाठी. 2 चेंडू 2 लगातार मारलेले आहेत. इथे मात्र पाहूया नो बॉल आणि मला वाटतं पाहूया तत्पुरी नो बॉल आहे. नो बॉल तत्पुरी दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न आहे. यस नो बॉल +2. 3 धावा मिळालेल्या आहेत खोत फायटर्स या संघाला. धाव फलक जाऊन पोचतोय तो म्हणजे 28. यस नो बॉल आणि आता मात्र फ्री हिट.
ह्या चेंडूवरती दिनेशने जर षटकार मारला बाजीराव तर काही प्राइज आहे का? माझ्याकडून 100 रुपये आहे. चला, दिनेशने जर ह्या फ्री हिटच्या बॉलवरती जर षटकार मारला तर राज सपकाळ त्या खोत फायटर संघाचे फिटनेस कोच आहेत, त्यांच्याकडून 100 रुपयेचा त्यांना कॅश प्राइज दिला जाईल. या चेंडूवरती षटकार मारावा लागेल. फ्री हिटचा चेंडू आहे चेंडू यांचा. पाहूया या ठिकाणी नक्कीच एटीएम खाली होताना दिसते. मॅच झाल्यानंतर 100 रुपये घेऊन जायचंय. धाव फलक जाऊन फसतोय तो म्हणजे 34. अतिशय धुवाधार अशी फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे दिनेश आणि सचिनच्या माध्यमातून. प्रकाशला मात्र नाराज होऊन मग डगावच्या दिशेने गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी दिनेश आपले हात हे करतायत. हा, यस यस. खोत फायटरचे फिटनेस कोच राज सपकाळ आणि तुकोबा फायटरचे फिटनेस कोच रमेश कदम. रमेश कदमनी काल बाजीराव सपकाळ 51 रुपयाचे प्राइस मिळालेलं आहे त्यांना. टीमचा फिटनेस पाहता प्रकाश कदम यांनी 51 रुपये दिलेले आहेत. 551 रुपये. त्यामुळे ते खुश आहेत. परंतु आज देखील प्रकाश कदम आल्यानंतर प्राइज लागेल अशी अपेक्षा ठेवूया आपण. या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे ते म्हणजे 2 दिवसापासून आमचे संघ मालक मितांशी 11चे मनीष कदम साहेब, MK ड्रायफ्रुट्स, त्यांचं देखील पुन्हा एकदा मी सरसे असं स्वागत करतो. पाहूया 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन फसतो तो म्हणजे 34. अतिशय संयमी अशी फलंदाजी खोत फायटरच्या संघाची. आता मात्रच वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय आनंद. या ठिकाणी पुन्हा एकदा मला वाटतं वाईट चेंडू अवांतर धाव संख्येमध्ये भर होताना दिसते. धाव फलक जाऊन पोचतोय तो म्हणजे खोत फायटर्सच्या संघाचा 35. लॉस ऑफ 1 विकेट्स गॉन फॉर खोत फायटर्स. या ठिकाणी अतिशय सुरेख असा प्रयत्न होता सचिन कदम यांचा, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चांगला असा प्रयत्न मला वाटतं षटकार मारणार होते, परंतु काहीतरी अडथळे निर्माण होत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू मारलेला आहे. तत्पूर्वी थोडस मिस फील पाहायला जात आहे. बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जात आहे आणि इथे मात्र 4 धावा. येस, 4 रन्स. सर काय बॅटला लागलाय की लेग बायचा आहे? बॅटला लागलाय. येस, थँक्यू सो मच. या ठिकाणी झेल सोडलेला आहे सचिन याचा. कोणी सोडलेला आहे झेल? झेल सोडलेला आहे. तुम्ही जर एक झेल सोडता तर तुम्हाला महाग पडेल. या ठिकाणी मात्र सुरेख असा चेंडू आनंद यांचा. धाव फलक जाऊन पोचतोय 40. अतिशय संयमी अशी फलंदाजी करावी लागेल. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आनंद यांचं, परंतु आता मात्र अर्थातच दिनेश यांनी हात खोलून काढलेले आहेत. आम्हाला वाटते षटकार आहे. दिनेश यांच्या बाबतीत विचार केला तर आतापर्यंत 3 षटकार मारले ते आणि 3 फोर मारलेले आहेत. 4 फोर आहेत आणि 3 षटकार आहेत. वैयक्तिक धाव फलक जाऊन पोहोचतोय 46. 46 धावेवरती 1 बाद खोत फायटर संघ.
बघूया आता मात्र नौकाच 37 वरती खेळतात दिनेश. 11 चेंडू मध्ये 37 धाव्यांची खेळी करतोय नाबाद. परंतु आता मात्र सचिन कदम आहेत स्ट्रायकर वरती. राजू कदम संघ मालक आहेत. गोलंदाजी शेवटचं षटक हाना मारे षटक. पुढचा चेंडू राजू कदम तो सचिन कदम आणि इथे मात्र पाहूया एका धाव्याचा प्रयत्न आणि नक्कीच एक धाव पूर्ण. दिनेशने जर उर्वरित 5 चेंडू मध्ये जर अर्धशतक केलं तर 501 रुपये माझ्याकडून त्याला मिळतील आणि बाजीरावकडून 201. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत आणि तुम्हाला धावा करायचे 13. अर्धशतक कराल. कालचा दिवस नक्कीच या ठिकाणी राम झोरे साहेबांनी मुंबई पोलीस यांनी अर्धशतक लगावलं. तुम्हाला देखील आता संधी आहे परंतु त्या संधीचं सोनं तुम्ही कराल. काही सोनं राजू कदम करेल तुम्हाला बाद करेल हे देखील महत्वाचं आहे. परंतु पाहूया तुम्हाला जवळजवळ 700 रुपये मिळतील. राज सपकाळ यांच्याकडून 501 रुपये फिटनेस कोच आहेत खोत फायटरचे. पाहूया उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. तुमच्या 11 चेंडूवरती वैयक्तिक 37 धावावरती तुम्ही खेळत आहात. 5 चेंडू मध्ये तुम्हाला अर्धशतक करावं लागेल. संघासाठी टीमसाठी अर्धशतक करण्याची गरज आहे. पुढचा चेंडू राजू कदम यांचा दिनेश याच्यासाठी. पाहूया काय करतायत या ठिकाणी. मला वाटतं हवेमध्ये मारला चेंडू आणि हा षटकार. या 43 धावावरती नाबाद खेळी करतोय दिनेश. अजून 7 धाव्यांची गरज आहे. जर 700 रुपयाचा पारितोषिक जर फटकावायचा असेल तर दिनेशला अजून 4 चेंडू खेळावे लागतील. परंतु दिनेश हा स्फोटक फलंदाज आहे. सह्याद्री असोसिएशन मध्ये सानवी स्ट्रायकरचा तो हुकमी एक्का अर्थातच दिनेश आणि खोत फायटरचा सुद्धा हुकमी एक्का आहे दिनेश. का दिनेशचा खेळी तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या करायच्या आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी मला वाटतं थांबा. त्यांनी कॉल केलेला आहे की मला अर्धशतक करायचं आहे आणि मी ते करेन. माझ्या जिद्द माझ्यावरती संघर्ष आहे आणि ते मी करून दावेन. पाहूया राजू कदमच्या अजून काही चेंडू शिल्लक. दिनेश वैयक्तिक 43 धावेवरती खेळतोय. पाहूया संघाचा धाव फलक आहे 53. पुढचा चेंडू राजू टू दिनेश. या ठिकाणी राजू आणि बीट केलंय. राजूला माहिती आहे दिनेशला गोलंदाजी कशी करायची. दिनेशला हात खोलता येत नाहीत आणि जखडून ठेवले. तंबूच्या आश्रयाला नाही पाठवलं परंतु त्यांनी बेड्या टाकल्यात. बेड्या ठोकलेल्या दिनेशला. राजू कदम सारखा गोलंदाज एक माहिर गोलंदाज आणि मला वाटतं शेवटचे 2 चेंडू आहेत. दिनेशला 7 धावा करायच्या असतील अर्धशतक करायचं असेल तर. बघूया काय होतंय. राजू कदम तू दिनेश. पुढचा चेंडू या ठिकाणी षटकार. षटकार 6 मॅक्सिमम. मला वाटतं 1 धावांची गरज आहे ना. यस अर्धशतकासाठी केवळ 1 धाव्यांची गरज आहे दिनेशला. आणि शेवटचा चेंडू संघाचा धाव फलक आहे 59. दिनेशने चौकार षटकार न पाहता आपलं अर्धशतक पूर्ण केलं पाहिजे. 16 चेंडू वरती 49 वरती नाबाद खेळी करतोय दिनेश. बघूया शेवटचा चेंडू काय करतोय खोत फायटर संघासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र हवेमध्ये यस दिनेशने अर्धशतक पूर्ण केलंय मित्रांनो. हॅट्स ऑफ. जर खेळ आवडले असेल तर बॅट वरती करायचे दिनेश. वैयक्तिक 55 धाव्यावरती नाबाद खेळी करणारा खोत फायटरचा हुकमी एक्का अर्थातच दिनेश. नाव आहे दिनेश. राम झोरेनी सुद्धा जबरदस्त फलंदाजी केली होती. नक्कीच पहिला दिवस मात्र राम झोरे मुंबई पोलिसांनी गाजवला आणि अर्थातच दुसरा दिवस मात्र दिनेशने गाजवला. 2 अर्धशतक ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत. 17 बॉल मध्ये त्याने 55 17 बॉल मध्ये 55 धावा केलेल्या आहेत. हॅट्स ऑफ. वेल प्लेड बाय दिनेश. जबरदस्त अशी धुवाधार अशी फलंदाजी केलेली आहे आणि त्यांनी प्राइज घेऊन जायचं मॅच झाल्यानंतर. आता तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला वेळ करायचं ना. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. प्रकाश खोत फायटर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या फटाफट. हा चला हे नाणेफेक करून घ्यायचे. चला संघर्ष योद्धा कुठे आहेत. कर्णधार चला बॉल द्यायचे. बाजीराव 2 बॉल द्या फटाफट. चला खोत फायटर क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला खोत फायटर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला खोत फायटर क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन. लास्ट कॉल असेल, फलंदाज पाठवायचे तुकोबा फायटर्स. चला पंच खेळपट्टीवर जायचं. बॉल घ्या सर, बॉल योगेश बॉल दे त्यांना. चला शिव मल्हारचे कर्णधार या, गणपत ताटे साहेब इकडे या, इकडे या तुम्ही. मितांशी संघर्ष होता आणि शिव मल्हार कॅप्टन यायच्या इकडे. गणपत ताटे साहेब सहकार्य करायचे, या इकडे. संदीप ताटे साहेब या इकडे, या इकडे कॉमेंट्री जवळ या. चला तुकोबा फायटर्स ओके, सामने त्वरित चालू करायचा आहे. चला खोत फायटर्स कोणताही टाइमपास करू नये. संघ मालक अनिल सपकाळ इकडे या, कॉमेंट्री जवळ या. संघ मालक अनिल सपकाळ या ठिकाणी आलेल्या सर्व संघांचे प्रमुख सदस्यांचे तसेच सामाजिक सेवा करणारे समाजसेवक असतील त्यांचं पुन्हा एकदा मी राज सपकाळ सरचे असं स्वागत करतो. चला संघर्ष योद्धावाले कुठे आहेत? कर्णधार या, संघर्ष योद्धा गणपत ताटे साहेब या इकडे जरा प्लीज. संघ मालकांनी या इथे, आपलं कर्णधारांनी या. चला सर स्टार्ट करा. चला राजू कदम जा, स्पीड घ्या, स्पीड घ्या. चला मला वाटतंय जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे 24 चेंडू मध्ये. कालच्या दिवसामध्ये नक्कीच केदारनाथ 11 स्फोटक फलंदाज अर्थातच राम झोरे मुंबई पोलीस यांनी मात्र हाफ सेंचुरी केली. आणि दुसरा दिवस मात्र नक्कीच दिनेशने 17 चेंडू मध्ये 55 धावा केलेल्या आहेत. दिनेशने नाबाद खेळी केलेली आहे. 17 बॉल मध्ये 55 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 66 धावा करण्याची गरज आहे. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत युट्यूब एंड कडून प्रकाश. आणि त्याचा फलंदाजीसाठी आहे ते म्हणजे हुकमी एक्का तुकोबा फायटरचा. अर्थातच आनंद कदम, एक मोठं नाव तुकोबा फायटरच्या संघाचं. पहिला चेंडू पाहूया काय होतंय. श्री गणेशा होतोय की या ठिकाणी मध्ये चांगला असा प्लेसमेंट आहे. त्या ठिकाणी सचिन कदम आहेत आणि इथे मात्र नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र चुकीची फेकी गेली की सचिन कडून धावच्या रनआउट करण्याची खरं तर मोठी संधी होती सचिन आणि प्रकाशला. परंतु कुठेतरी आय कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे ते इथे. यस यस ओके ओके. तुषार फायटर आणि शिव मल्हार चला नाणेफेक करून घ्या. चला चला सर विनंती आहे. या ठिकाणी मात्र चौकार आनंदाच्या बॅटेमधून पहिला चौकार. अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे आनंद कदम यांच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र ग्रामपंचायत लीग सातत्याने 3 वर्षापासून प्रयत्न करत होते सर्व कमिटी. परंतु या देखील मात्र पर्व एकचा जर
विचार केला तर अतिशय संयमी आणि शिस्तबद्ध असे सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परंतु पाहूया नक्कीच काल या ठिकाणी एक सुंदर अशी फलंदाजी केली राम झोरे साहेब यांनी, परंतु आता मात्र नक्कीच दिनेश, परंतु आनंद सारखा स्फोटक फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. प्रकाश टू आनंद, पुढचा चेंडू या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि गॅप मध्ये मारले चेंडू. नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. या ठिकाणी मात्र खोत फायटरच्या संघाचा 66 धावांचं टार्गेट आहे, परंतु 66 धावांचा पिछाट करताना पाठलाग करत असताना संघ संयमी फलंदाजी करतोय. संयमी अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे तुकोबा फायटर्स हा संघ. अर्थातच आनंद कदम आणि राजू कदम दोन बंधू या ठिकाणी फलंदाजी करतायत, परंतु मोठं असं तगडं असं आव्हान आहे त्यांच्या समोर. खोत फायटरच्या संघाचं गोलंदाजीसाठी प्रकाश, छोटासा रनअप आहे, सामना करेल आनंद. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे आणि चौकार जाणार. ज्ञानेश्वर त्या ठिकाणी आहेत, परंतु पहिलं षटक म्हणजेच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये खेळाडू असतात, 2 खेळाडू बाहेर असतात, त्याची पूर्णपणे हात खोलून खेळण्याची संधी असती फलंदाजाला. तेच काम करत आहे तो म्हणजे आनंद कदम. धाव फलकचा बाबतीत विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू झाले आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 14. सलग 3 चौकार मारलेले आहेत आनंद कदम यांनी बॅक टू बॅक. प्रकाशला पूर्णपणे त्याच्यावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे आनंद कदम यांनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकामधले. पाहूया पुढचा चेंडू प्रकाश टू आनंद. या ठिकाणी मध्ये गॅप मध्ये माला चेंडू सचिन आहे त्या ठिकाणी. पाहूया यस, स्टॉप केला चेंडू. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. नक्कीच दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न असेल आणि 2 धाव पूर्ण. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय खोत फायटर्स या संघाचा. एक मास्टर ब्लास्टर बोललं तरी काही कमी होणार नाही. अर्थातच गोजेगाव संघाचा स्टार खेळाडू आहे सचिन कदम. 2 धावा खर्च केला आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 16. पहिल्या षटकामध्ये खोत फायटर्स या संघाचा धाव फलक होता 16, परंतु आता मात्र इथे मात्र नक्कीच तुम्ही आता चेंडूकडे बघत राहाल आणि गॅप मध्ये चेंडू काढलाय. आनंद आणि सचिनच्या दोन्ही गॅप एवढा मोठा गॅप होता की आनंदला ते हेरलं आणि आनंदला माहिती आहे जर दिनेश सारखा जर खेळाडू जर अर्धशतक करेल तर मी देखील काही कमी नाही, मी सुद्धा अर्धशतक करेल. अशी संयमी अशी फलंदाजी करतोय आनंद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद असा स्कोर आहे तो म्हणजे तुकोबा फायटर्सच्या संघाचा 20 बिनबाद 20. अतिशय संयमी अशी फलंदाजी आहे, परंतु आता मात्र खोत फायटरच्या संघाला काहीतरी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. ते म्हणजे दिनेश याला स्ट्रॅटेजी बनवावी लागेल तो म्हणजे मिलिंद याला. एक स्टार खेळाडू, सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये बरीच अशी पारितोषिक फटकावून देणारा आमचा गुणवंत खेळाडू आहे. अर्थातच मिलिंद सपकाळ तो देखील खोत फायटरच्या संघामध्ये आहे, परंतु आता मात्र छोटी कीर्ती आणि मूर्ती महान. हा चला 20 मिनिटाच्या आतमध्ये इनिंग संपली पाहिजे, सहकार्य करायचंय. चला फटाफट झटफट फटाफट. आता मात्रच अर्थातच गोलंदाजीसाठी आलेले आहेत विजय बुवा माताडी कामगार यांचे चिरंजीव अर्थातच ज्ञानेश्वर. काल या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी केली, सुरेख असा झेल घेतला होता दी फाउंडरच्या संघाचा फलंदाज दीपक आणि त्यांना सामना गमावा लागला होता तो म्हणजे दी फाउंडरच्या संघाला. परंतु आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येत आहेत. YouTube एड कडून मारा करतील अर्थातच ज्ञानेश्वर यांचा पहिला चेंडू सामना करेल अर्थातच राजू कदम तुकोबा फायटरचे संघ मालक. परंतु आता मात्र फलंदाजीच्या भूमिकेत दिसतील तुम्हाला राजू कदम. छोटासा रनअप आहे ज्ञानेश्वर यांचा. पहिला चेंडू सामना करेल राजू. या ठिकाणी मात्र अतिशय सुरेख पूर्णपणे बीट केले राजू कदम यांना. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही, अतिशय जबरदस्त अशी भेदक अशी गोलंदाजी ज्ञानेश्वरच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतो. VCC क्रिकेट क्लब, विठला देवी क्रिकेट क्लब हा आता येणाऱ्या काळामध्ये हा स्टार गोलंदाज असेल, त्याच्यामध्ये काही शंका नाही. पुढचा चेंडू ज्ञानेश्वर यांचा सामना करेल राजू. पुढचा चेंडू छोटासा रनअप आहे ज्ञानेश्वर यांचा. नक्कीच दुसरा चेंडू आहे राजू कदम याच्यासाठी आणि पुन्हा एकदा पूर्णपणे बीट केलंय. जबरदस्त असं कमबॅक करताना दिसतोय खोत फायटर हा संघ. खास करून विशेष कौतुक करावं लागेल ज्ञानेश्वर यांचं. 2 चेंडू आणि स्टार खेळाडू आहे तो म्हणजे तुकोबा फायटरच्या संघाचा अर्थातच राजू कदम. 2 चेंडूवरती त्यांना पूर्णपणे बीट केले ते म्हणजे ज्ञानेश्वर. आणि पुढचा चेंडू तिसरा चेंडू असेल, सामना करेल राजू. या ठिकाणी मात्र ऑफच्या दिशेने
मारलेला चेंडू तत्पूर्वी एकदा पूर्ण मिलिंद त्या ठिकाणी आहेत. मिलिंद स्टॉप करणार की नाही? नाही नाही नाही. प्रयत्न चांगला होता परंतु त्या ठिकाणी जर मारले असते तर कदाचित चेंडू स्टॉप झाला असता. परंतु या ठिकाणी चांगला असा प्रयत्न केला मिलिंद याने, परंतु चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. धावफलक जाऊन पोचते ते म्हणजे 24. बिनबाद 24 असा धावफलक. परंतु राजूने सलग 2 चेंडू निर्धाव केले आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र त्यांना माहिती आहे जर आपला संघ जिंकेल परंतु मला देखील फलंदाजी व्यवस्थित करावी लागेल. तुकोबा फायटर्स या संघामध्ये संघ मालक आहेत. जर मी संघ मालक असेल तुकोबा फायटर्स, परंतु फलंदाजी देखील मी तशीच करेन जेणेकरून आपला संघ जिंकेल. तीच काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते राजू कदम याची. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने आणि इथे मात्र गॅपमध्ये मला चेंडू आणि अतिशय सुरेख असं एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे राजू आणि आनंद याला एकाच धाव्याने भर होताना दिसते. धावफलक जाऊन पोचतोय तो म्हणजे अर्थातच 25. बिनबाद 25 ही जमेची बाजू असेल ती म्हणजे तुकोबा फायटर्स या संघामध्ये. खरोखरच सुरेख गोलंदाजी. परंतु आता मात्र स्टार फलंदाज आहे तुकोबा फायटरचा गावडेवाडी संघाचा हुकमी एक्का. या ठिकाणी गॅप मध्ये मारल्या चेंडू नक्कीच त्या ठिकाणी मिलिंद असेल आणि ते छोटे वस्ताद असेल. गॅप मध्ये आहे. गॅप मध्ये चांगला असा प्रयत्न आहे मित्रा. शरीराची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. ती काळजी सर्व खेळाडूंनी घ्यायचं आहे. चांगला असा प्रयत्न आहे आणि इथे मात्र नक्कीच बाउंड्रीच्या पड्याल चौकार आहे. धावफलक जाऊन पोचतोय तो म्हणजे 29. बिनबाद 29. लास्ट शेवटचा चेंडू असेल. काय कमबॅक केले खोत फायटर्सच्या संघाने. विशेष कौतुक करावं लागेल ज्ञानेश्वर यांचं. सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र नक्कीच आनंद या देखील चाबूक शॉट मारलेला आहे. त्या देखील नक्कीच गॅप मध्ये मारलेला चेंडू आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे आनंद याला. सुरेख गोलंदाजी. धावफलक जाऊन पोचते ते म्हणजे 30. पहिलं षटक हाताळलं नक्कीच या ठिकाणी प्रकाशने 20 धावा खर्च केल्या होत्या आणि मात्र दुसरं षटक हाताळलं ते म्हणजे ज्ञानेश्वर याने फक्त 10 धावा खर्च केल्या. अतिशय सुरेख असा कमबॅक मानावा लागेल तो म्हणजे खोत फायटर संघाचा. आता मात्र काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते दिनेश आणि प्रकाशची, परंतु पाहूया. चला कोणती टीम मीटिंग न करता सामने त्वरित चालू करायचे. चला चला स्पीड अप, झटपट फटाफट. इथे आपल्याला वेळ कमी आहे खूप. अजून सामने खूप खेळवायचे आहे. शेवटचा दिवस आहे आणि दुसरा दिवस आहे. सहकार्य करायच्या सगळ्यांनी. अर्थातच दिनेशनी गोलंदाजीसाठी आलेले आहेत, परंतु पाहूया आनंद कदम काय करतोय. दिनेशनी मात्र 17 चेंडूवरती नाबाद अर्धशतक खेळी केलेले या ठिकाणी आपल्या संघासाठी खोत फायटरच्या संघासाठी. परंतु आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज असेल दिनेश. सामना करेल आनंद. आनंद मात्र वैयक्तिक 24 धावेवरती नाबाद खेळी करतोय. आनंदला देखील संधी आहे अर्धशतक करण्याची. पाहूया काय होतंय. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक कोटातून पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय दिनेश. सामना करेल आनंद. या ठिकाणी जोरदार प्रयत्न आणि हा मला वाटतंय षटकार. मॅक्सिमम षटकार. 36. पहिल्या चेंडूवरती जोरदार असा प्रहार केलाय तो म्हणजे आनंद याने. आता मात्र आनंद देखील कमी नाही. पहिला दिवस नक्कीच राम झोरे मुंबई पोलीस यांनी गाजवला. दुसरा दिवस मात्र दिनेशने गाजवला अर्धशतक खेळी करते. परंतु आता मात्र आनंद देखील काही कमी नाही. तू शेर तो माझी 1.25 शेर. पुढचा चेंडू दिनेशाचा. सामना करेल आनंद. या ठिकाणी पुन्हा एकदा नो चान्स. मला वाटतं षटकार. येस मॅक्सिमम बॅक टू बॅक. आनंद ऑन फायर. धावफलक जाऊन पोचतोय तो म्हणजे बंडू कदम यांच्यासाठी. आनंदने जर षटकार मारला या चेंडूवरती तर 100 रुपये. दिनेशची जर आनंदची जर विकेट घेतली या बॉलवरती तर दिनेशला देखील 100 रुपयाचं प्राइस दिलं जाईल. परंतु आनंदने देखील आता ह्या चेंडूवरती षटकार जर मारला तर आनंदला देखील 100 रुपये प्राइस दिला जाईल. आनंदने देखील आता ह्या षटकारला या चेंडूवरती षटकार मारला तर राज सपकाळ यांच्याकडून सुद्धा तुम्हाला 100 रुपये दिले जातील. दिनेशनी जर विकेट घेतली तर 100 रुपये दिले जातील. परंतु पाहूया दोघांसाठी सामना चुरशीचा. तू शेर तर मै 1.25 शेर. कमबॅक होणार की नाही की मार खाणार पुन्हा एकदा. यस आनंद ऑन फायर. मॅक्सिमम
मॅक्सिमम जबरदस्त भारदार अशी खेळ फलंदाजी आनंदच्या माध्यमातून 11 बॉल 43 मित्रांनो, 11 बॉल 43 सामना चालू आहे नवी मुंबईमध्ये. 43 आनंदच्या बाबतीत विचार केला तर 43 मित्रांनो, 11 चेंडू मध्ये 43. वेल प्लेड बाय आनंद. अजूनही संधी आहे तुम्हाला. दिनेशने मात्र 17 चेंडू मध्ये 55 धावा केल्या. तुम्ही 11 चेंडू मध्ये मात्र 43 धावावरती नाबाद खेळताय. काय खेळ चाललाय मित्रांनो. जर आनंदची फलंदाजी जर आवडली असेल तर नक्कीच टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कौतुक करावं लागेल आनंदचं. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 9 बॉल 18 आणि इथे मात्र जेलचा चान्स आहे. पाहूया. यस, आनंदला देखील परतावं लागतंय. काय जबरदस्त अशी कमबॅक केले दिनेशने. झेल घेतला मित्रांनो. त्या क्षेत्ररक्षणाचं नाव काय? काय जबरदस्त आनंद. हॅट्स ऑफ यार. चांगले असे प्रयत्न केले होते तुम्ही, परंतु अपयश आले. खचून न जाता तुम्ही खेळ केला. संघर्ष, जिद्द, चिकाटी, मेहनत तुमची वाया जाणार नाही. कारण येणारा जो फलंदाज आहे त्याला माहिती आहे तुम्ही संघर्ष केला, तुम्ही चिकाटी दाखवली संघासाठी. काय प्रयत्न होता. परंतु हा झेल सोडला असता मित्रांनो तर मॅचच गेली असती. खोत फायटरला मला वाटते घरी जावं लागलं असतं. खरंच काय खेळ चाललाय मित्रांनो. आनंद पहिला हादरा मिळतोय, पहिला मोठा मासा, पहिली हौदास, पहिली पनवती मला वाटतं कुठेतरी बाहेर काढलेल्या दिनेशनी. काय जबरदस्त खेळ केला. 12 चेंडू मध्ये 43 धाव्यावरती बाद झाले आनंद. 8 बॉल 18 धाव्यांची गरज आहे तुकोबा फायटरच्या संघाला. 8 चेंडू आणि 18 धावा. पाहूया दिनेशला याने चांगला चोप मिळालेला आहे, परंतु कमबॅक करण्याची गरज आहे ती म्हणजे खोत फायटरच्या संघाला. परंतु पाहूया दिनेशचे काही चेंडू शिल्लक असतील बहुतेक. बघूया 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र नौकाच फलंदाज. या ठिकाणी मात्र दुसरा गडी बाद. येस, दुसरा गडी बाद. परतावं लागतंय प्रथमेशला डगआउटच्या दिशेने. आता मात्र संघ अडचणीमध्ये. दुसरा हादरा मिळतोय, दुसरा तुकोबा फायटरच्या संघाला. कमबॅक मानावं लागेल खोत फायटरच्या संघाचं. कमबॅक मानावं लागेल दिनेश याचं. कौतुक करावं लागेल दिनेश याचं. कौतुक करावं लागेल प्रकाश याचं. खोत फायटर्स हा संघ आता मात्र तुम्ही कमी समजू नका. बॅट्समन संतोष दुईलवाडीचा स्टार खेळाडू आहे मित्रांनो. संतोष देखील काही कमी नाहीये. दिनेशला सुद्धा माहिती आहे संतोष सारखा स्टार फलंदाज आता मैदानामध्ये आलेला आहे. 7 बॉल 18 धाव्यांची गरज आहे. अगदी सोपं असं आव्हान आहे, तितकंच अवघड असं आव्हान आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत मित्रांनो क्रिकेटमध्ये भाकीत करणं मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं. परंतु नक्कीच शेवटचा चेंडू असेल दिनेश याचा. सामना करेल संतोष. या ठिकाणी सुरेख असा प्रयत्न आणि बीट केलंय पूर्णपणे बीट केलंय संतोषाला. या ठिकाणी मात्र षटक संपतंय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक कोण घेऊन येणार आणि काय स्ट्रॅटेजी असेल खोत फायटर या संघाची. खोत फायटरचा संघाचा विचार केला तर अर्थातच एक अनुभवी असे गोलंदाज आहेत. अर्थातच मिलिंद आहे, सचिन कदम देखील आहेत. परंतु पाहूया काय करतायत दिनेश आणि प्रकाश. कोणावरती दुरा सांभाळतात. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. 6 चेंडू आणि 18 धावा. अगदी सोपा असा आव्हान आहे मित्रांनो. अगदी 3 षटकार गेले तर सामना जिंकेल. परंतु षटकाराकडे न पावता एकेरी दुहेरी धावा केल्या 2-3 बॉलवरती आणि 1-2 मध्ये हिट केले तर सामना जिंकेल. परंतु आता मात्र स्ट्रायकर बॅट्समन आहेत राजू करतील काहीतरी. बघूया काय करतायत. राजू देखील काही कमी नाही आहे. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्यायचं आहे. सर्वांना विनंती असेल स्पीडअप घ्या. परंतु शेवटच्या क्षणी काही होऊ शकतं मित्रांनो. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल तर काही अशक्य नाही. पुढचा चेंडू आणि गोलंदाज आहेत मिलिंद. एक जानेमाने गोलंदाज आहे दुईलवाडी संघाचे, खोत फायटर संघाचे. मिलिंद याचा चेंडू राजू कदम यांच्यासाठी पहिला चेंडू असेल. या ठिकाणी मात्र स्टेटच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया सचिन कदम आहे तिथे. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. इथे मात्र नक्कीच रनआउटची संधी होती. मिलिंद यांनी काही चेंडू काही कलेक्ट केला नाही. यस, रनआउटची संधी होती. परंतु आता मात्र 16 धाव्यांची गरज आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल तर काही शक्य नाही. ओबामा, कलाम साहेब, RR पाटील आणि नेक्सल मंडेला
या महान व्यक्तींनी सिद्ध केलं की परिस्थिती कशी कठीण असली तरी कष्टाच्या जोरावर इतिहास घडवता येतो. या ठिकाणी मात्र नक्कीच इतिहास घडेल की नाही घडणार ते देखील राजू यादव येणाऱ्या काळामध्ये सिद्ध करावे लागेल. आणि हा बाउंड्रीच्या बाहेर वावराच्या पड्याल चेंडू जातोय, धावफलक जाऊन पोचतोय. 54 जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 12. अगदी सोपा असा आव्हान आहे मित्रांनो. संयम ठेवा, संकटाचे दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतायत ते देखील उद्या तुमच्याकडे तुमची आणि तुमच्याकडे नेहमीच वाट पाहतील. राजू कदम वाट पाहते आपला संघ. संघ मालक तुम्ही आहेत, कारण तुमची देखील चर्चा होईल. 4 चेंडू आणि 12 धावा. या ठिकाणी मात्र पूर्णपणे गॅप मध्ये मारले चेंडू. पाहूया आनंद त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. पाहूया रनआउटची संधी असेल, रनआउटची संधी असेल. चला टाइमपास करू नका. आणि इथे मात्र नक्कीच हे बघा काय चलाकी आहे, काय चलाकी आहे, काय चलाकी आहे. तू चतुर तो मैं तुझ्यापेक्षा जास्त चतुर. बॉल चेंडू हातामध्ये ठेवणं माग पडतंय की नाही पडतंय येणाऱ्या काळामध्ये समजेल. 55 झाले. ओके ओके 11. 3 बॉल 11. काय मित्रांनो खेळ चालू आहे. एक जबरदस्त असं कमबॅक. राजू कदम जर तुम्ही सामना जर जिंकून दिला तर माझ्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल राजू कदम यांना. ऑलरेडी दिनेशला देखील आम्ही प्राइज लावलं होतं अर्धशतक साठी. मॅच झाल्यानंतर त्यांनी ते प्राइज घेऊन जायचे. बाजीराव सपकाळ यांनी 200 रुपयाचं लावलेलं, राज सपकाळ यांनी 500 रुपयाचं लावलेलं. तुमची कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. खरंच विशेष कौतुक करावं लागेल मिलिंद याचं. पाहूया 11. पुढचा चेंडू. इथे मात्र गॅप मध्ये मारला चेंडू आणि इथे मात्र चौकार. 4 रन्स. 59. आता मात्र कुठेतरी संघ अडचणीमध्ये. कमबॅक करावं लागेल मिलिंद याला. कमबॅक केलंय ऑलरेडी राजूने. काय मित्रांनो सामना पाहायचा आहे, चर्चा केली जाईल. या सामन्याची चर्चा देखील केली जाणार. ग्रामपंचायत लीग 7 धाव्यांची गरज आहे. 2 बॉल 7. मिलिंदला मात्र एका चेंडूवरती काहीतरी पराक्रम करावा लागेल. मिलिंद सारखा एक गोलंदाज आहे, त्यांच्या पूर्णपणे खांद्यावरती खोत पाडरची धुरा आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र गॅप मध्ये असेल 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 हा चौकार असेल. यस 4 रन. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे मित्रांनो. हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडणार या ठिकाणी. 1 बॉल 3. काय खेळ चाललाय मित्रांनो. चर्चा केली जाईल, चर्चा मात्र नक्कीच होणार. चर्चा घेणार. एक पॉइंट दिला जाईल सुपर ओव्हर झाली तर. हा टाय झाली तर सुपर ओव्हर होणार मित्रांनो. चला बघूया काय असेल. मिलिंद जर सामना जिंकून दिला तर बाजीराव कडून 101 रुपये. मिलिंदने जर खोत फायटरला सामना जिंकून दिला तर राज सपकाळ फिटनेस कोच आहेत खोत फायटरचे, त्यांच्याकडून देखील 101 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. राजू कदमने देखील मॅच जिंकली तर 251 रुपयाचं प्राइज दिलं जाईल राजू कदम याला, राज सपकाळ यांच्याकडून फिटनेस कोच. परंतु पाहूया काय होतंय मित्रांनो. एटीएम खाली तुम्ही करणार की नाही. एटीएम तर खाली होणारच. पाहूया शेवटचा चेंडू काय होणार मिलिंदचा राजू यांच्यासाठी. इथे मात्र नक्कीच एक धाव पूर्ण, नक्की दुसऱ्या धावाचा प्रयत्न. आणि इथे मात्र खोत फायटर्स वॉन द मॅच. खोत फायटर वॉन द मॅच. खोत फायटर वॉन द मॅच. व्हॉट अ मॅच बाय मिलिंद. वेल प्लेड बाय राजू. हार्ड लक मित्रा. खचून जायचं नाही. जिंकलो तरी इतिहास, हारलो तरी इतिहास, हे सिद्ध झालं या ठिकाणी. मिलिंदचे देखील कौतुक करावं लागेल. संघ मालक अनिल सपकाळ खुश असतील. संघ मालक अनिल सपकाळ खास विशेष करून कौतुक करावं लागेल मिलिंदचं. काय मित्रांनो खेळ झाला. वेल प्लेड राजू बाय. राजूने देखील खचला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिली राजूने. चांगला असं प्रयत्न. 101% द्यावं लागतं.